हॅलो, कोण गेलाय? ओरडतो कशाला? आंघोळ करतोय. अहो बाबा, मला जायचं होतं आंघोळीला, मला ऑफिसला जायचं. तुम्ही काय घुसलात आता? अरे सांगितलं ना आंघोळ करतोय म्हणून. बाबा, घाईची वेळ असताना या बाथरूम मध्ये कशाला? घरात काय एक बाथरूम आहे का? तुम्ही त्या बाथरूम. ही पण आता ना कपडे धुवायला काढायची ही वेळ आहे का? बिल्डिंगचे कपडे खंगाळते. बाबा लवकर यावं, मला उशीर होतोय प्लीज. मनी नाही भाव म्हणे देवा मले. गाणी काय गाताय बाबा? या ना लवकर, पटपट करा ना आंघोळ. पावायचं नाही रे बाजारचं भाजीपाला. काम सगळी खोळंबलीत, त्याच्यात त्यांना काय कळतंय? 5 मिनिटं जरी उशीर झाला तरी सगळे ट्रॅफिकमुळे उशीर होतो जायला. आज मीटिंग्स आहेत, कामं लाईन अप आहेत सगळे. सुबोध, अरे आवर लवकर, चल आता. हा हा हा. तुला किती घाई असते? तू मला ना घाई असेल तर आधी सांगत जा, म्हणजे मी छान वेळ घेत जाईल स्वतःचा आवरायला. मला स्वतःचा आवरताना एक आता बडबड पुरे, आटप लवकर. चहा थंड झाला, पिऊन घे. लग्नाआधी किती बरं होतं. अर्धा तास आंघोळ करायचो मी मस्तपैकी, आणि तेही गाणी म्हणत. मी गाणं म्हणू का? मस्त गाणं म्हणत, लेटेस्ट. म्हणजे तुला इतकं आवडेल ना आता ते. प्लीज आत्ता गाऊ नकोस, आवर आता. बरं, संध्याकाळी कदाचित एक गुड न्यूज मिळणार. हो, हे प्लीज आपल्यात राहू द्या. म्हणजे 2 महिने तरी कोणाला सांगायचं नसतं. तसलं काही नाहीये. मला वाटलं नेहाला भाऊ वगैरे मिळेल एक. हा, घरात दंगा होईल, खेळतील ते मस्त. आणि बस, मला कळलं की तुला कळवेल. बहुतेक संध्याकाळपर्यंत कळेल. मला थोडेसे पेशन्स ठेव. माझ्यात किती पेशन्स आहेत हे बघ. मी किती वर्ष तुझ्या मागे लागलोय. हा, माझ्यासारखे पेशन्स नाही आहेत कोणामध्ये. पेशन्स म्हटलं ना की पहिले मी आठवत असेल लोकांना. एवढे पेशन्स आहेत माझे. म्हणजे आणि हा, संध्याकाळी मी राधिकाकडे जाऊन येते. ओके. का काही झालंय का? नाही, अरे आई बाबा आलेत ना. हो, मीही येतो. मला भेटायचंय त्यांना. काही कळत नाहीये काय चाललं. गुरुही तिथेच आहे, त्यात आई बाबा आले. आई बाबा आहेत म्हणल्यावर गुरु अगदी सरळ वागत असणार. खूप सो. चला. नाही गार झालं. बाबा, काय सगळ्या 2-4 दिवसांच्या आंघोळी एकत्रच करताय का? या ना आता. हा, हॅलो सर, गुड मॉर्निंग. हो सर. हा, नाही ईमेल तुम्हाला हो, नाही करेक्ट. ते काय झालं, टेक्निकल काही डिफिकल्टी झाल्या, सो मी आमच्या स्टाफला सांगितलंच होतं. नाही डोंट वरी, ते होऊन जाईल. करेक्ट. येस, इट विल टेक हार्डली 2 to 3 days. काही फार वेळ नाही लागणार. हो सर. एक्झॅक्टली. नाही रे. नाही, डन. तुम्ही भेटल्यानंतर बोलूच ना. हा सावकाश. हा, ओके सर, गुड डे. सावकाश पडशील. Yes. सावकाश. हे आई तू, अगं तू काय घुसलीस मध्ये? मला जायचं होतं ना आंघोळीला. अथर्वला आंघोळी घालते. अरे तुम्ही काय हमाम आहे का सार्वजनिक? तुम्ही सारख्या आंघोळी काय करताय? मला जाऊ दे ना, ऑफिसला उशीर होतोय मला. तू आई प्लीज बाहेर या, त्याला घेऊन. तर आई येईन. नानी, ये लवकर. नानी, मी निघते. काय निघते? नाश्ता तयार आहे बघ. मस्का, सफरचंद, ब्रेड, दूध. बरं. सफरचंद खा आणि दूध पी निदान. हो, आणि हो, डब्यात 2 भाज्या दिल्या आहेत आणि लिंबाचं गोड लोणचं दिलंय. ते तोंडाला चव येईल जरा तुझ्या. ओके. नानी, मला ना आजकाल माझं वजन वाढल्यासारखं वाटतंय. अरे वा, छान आहे की मग. गरोदरपणात वजन वाढलंच पाहिजे. हो, पण ना मला नंतर खूप कमी करायला लागणार आहे वजन. अगं नंतरचं नंतर बघूया. आता कसं खायचं प्यायचं आणि आनंदी राहायचं. बरं नानी, मला आई बोलवत होती 2-4 दिवस तिच्याकडे राहायला ये म्हणून. जाऊ? कशाला? नाही, आई म्हणते की ती माझे डोहाळे कधी पुरवणार ना मग. ते सगळं ठीक आहे ग, पण आता नको ना जाऊ. अगं जाते म्हणते तर जाऊ दे. तिकडे तू जा,
पण लगेच परत या. 2 ते 4, 4 ते 8 दिवस करू नकोस. होय, आम्हाला दोघांना करमणार नाही, त्यापेक्षा याला नाही करमणार. येईन लवकर घरी येईन. ऍक्च्युली आई म्हणत होती की पंकजला तूही ये म्हणून. चल ना पंकज. नको, माझे डोळे पुरवायला माझी आई आहे. चल ना पंकज. जा ना. सासूबाई खूप लाड करतील तुझे का? हा चल ना. अरे हे घर काय ते घर काय, दोन्ही घर तुला सारखीच आहे. कुठेही राहा, तुला पाहिजे तिथे. हा, मला तर ना कधी एकदा बाळ घरी येतं असं झालंय. हे ते बाळ आलं ना की मी त्याला वेगवेगळे पदार्थ करून खायला घालणार आहे. अरे देवा, अहो ते बाळ छोटस असणार आहे. ना दात तरी आले असतील का बाळाला? चला म्हणजे मला वाट पाहावी लागणार. आणि हो, मला पण एक बातमी सांगायची तुम्हाला. काय? अरे आमचा तो ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप आहे ना, तो 4 धाम यात्रेला जातोय. मस्त. किती दिवसांसाठी? 20 दिवस. नानी तुम्ही पण जा ना मग. एवढं चालणार नाही ग मी. आणि मला राधिका मसालेचं काम आहे ना, म्हणून नाही जाऊ शकत मी. पण मी यांना सांगितलंय तुम्ही खुशाल जा, हो की नाही? पण नानी आता मी नाही, नाना पण नाहीत, मग पंकजला आणि तुम्हाला इथे करमणार नाही, बोर होईल. अगं आम्ही आमचं मन रमवू कसं तरी. शिवाय राधिकाच्या सासूबाई आल्यात ना, मी घरी आले ना की त्यांना बोलवत जाईन गप्पा मारायला. त्यांचाही वेळ छान जाईल म्हणजे. काय ग, हे आहेत कुठे सगळी मंडळी? भाऊसाहेब आले नाही चहाला ते? हो, आज ते राधिकाच्या ऑफिसमध्ये जाणार होते, तिचं ऑफिस बघायला आणि तिचं कौतुक करायला. बरं नानी, नाना मी येते. अगं दूध नाही संपवलंस? ऑफिसमध्ये घेईन. चल मी सोडतो तुला. हो चल. नीट जा रे. हो. खूप गरम आहे. अच्छा गरम आहे म्हणून यायला वेळ लागला एवढा. इतका वेळ? हा बरोबर. अरे गप्प बस ना, जा ना, प्लेट आण ना. आणतो. आई बाबा आले का? हा पण ते येईपर्यंत तुम्ही समोसे खायचे नाही. मी अरे, plate मी एक आणतोय. घेणार. नाही जरा मस्त आहे. आनंद थांब. सर एक नाही, प्लीज नाही प्लीज. अरे आनंद सर, अहो, त्यांच्यासाठी आणलंय. कसं दिसतं त्यांच्यासाठी ते? आणले ना, वाईट दिसत ते. काहीतरी तुम्ही आता नका खाऊ, ते आल्यानंतर खा. તમે બધા આવતા જન્મમાં દેડકા થશો. हा सेम टू यू. देडका का बेडका काय असेल ते असं चालेल, पण समोसा ठेव. राधिका आली. अरे वा वा, आले. या 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 या. नमस्कार नमस्कार सुभेदार साहेब. नमस्कार. वेलकम, स्वागत आहे तुमचं. या. हो, याची काय गरज आहे? असं कसं. थँक्यू. नमस्कार. आई बाबा, हा. बरं झालं तुम्ही आलात. राधिकाबाईंची खूप इच्छा होती की तुम्ही या आणि ही ऑफिस बघा. हा, आणि आज योगाला पहा जुळून. खरंच मस्त. बढिया. सुनबाई, अशक्य गोष्ट तू शक्य करून दाखवलीस. खरं म्हणजे एक गृहिणी काय करू शकते असा विचार जर समाजात कुणाच्या मनात येत असेल तर त्यांना तू दाखवून दिलंस. एक गृहिणी काहीही करू शकते. ग्रेट. आणि मुख्य म्हणजे रिस्क घेतल्याशिवाय आयुष्यात काही होत नाही हे देखील तू दाखवलंस. तर मिरी आणि मिरची आणते का असतील ना, दृष्ट काढते बाई तुझी. बरोबर आहे का? तुम्हा सर्वांनी सुनबाईला साथ दिली. औपचारिकता का नसते, पण मी आभार मानतो तुम्हा सर्वांचे. सुभेदार साहेब, अहो ही सगळी मेहनत राधिका वहिनीची, त्यांचं कर्तृत्व, आणि आम्ही काय आमच्या पद्धतीने त्यांना साथ दिली एवढंच. अहो, योग्य साथच गरजेची असते आणि ही साथ अशीच कायम असू द्या. विनंती करतो तुम्हा सर्वांना. नक्की. चला आपण समोसा. बाबा सर, आनंद भाऊजी थांबा जरा. आई बाबांना ऑफिस तर दाखवते. अच्छा, हो ओके. मग बाबा हे काय सॉस शिवाय समोसा? नाही नाही, केचप तर पाहिजेच की नाही? हो. हा, आणि असा तसा केचप नाही, हा खास सुप्रसिद्ध चितळ्यांचा केचप. अरे वा. श्रेयस आणतोस का? हा आणतो. अरे वा, चितळ्यांचा केचप म्हणजे वादच नाही. हो. घ्या. वा, चितळ्यांचं केचप वहिनी. आई,
हा चितळ्यांचा केचप बरं. आपले क्लायंट आहेत त्यांनी आणलाय खास पुण्याहून चितळ्यांच्या दुकानातनं. म्हणजे फक्त पुणे का? नाही ना, नागपुरातही पाहिलं ना मी यांना. सर्वत्र पसरलंय बरं. करा करा, टेस्ट करा. हा थँक्यू. वा वा वा. हे घे. हो हो येस येस. क्या बात. सुपर. या केचपमुळे समोसाची लज्जत आणखी वाढली. काय अथर्व, केचप कसा आहे? एकदम बढिया. वा, मस्त. भाजी छान झाली आज. अथर्वला आवडते ना म्हणून केली. हा. अरे गेला कुठं तो? नेहाकडे गेलाय. जेवला का? कधीच. हा. सुनबाई, खरंच आज तुझं ऑफिस बघून खूप छान वाटलं. तुझी हुशारी, तुझं कर्तृत्व, चिकाटी यामुळे सगळं यश प्राप्त केलंस तू. जे लोक तुला कमी लेखायचे ना त्यांना तू सिद्ध करून दाखवलंस की तू काय आहेस. गुड, व्हेरी गुड. पण माणसाची हुशारी समजायला ना अक्कल यावी लागते. बात वाढत तुम्ही बात. बोलतोय मी. बाबा, पण खरं सांगू का सुनबाई, विद्या विनयानं शोभते. आता ज्या माणसांचा विनयच नाही, विद्या असून काय उपयोग. पण तुझ्याकडे दोन्ही आहे म्हणून तू यश प्राप्त केलंस. पण काही लोकांच्या पोटात मात्र खूप तुम्हाला देऊ का वरण वगैरे देऊ का काही भाजी पोळी घेऊ. झालं माझं. आई तुम्हाला काही वाढू? काही नको, भरलं माझं पोट. आई किती त्रास करून घ्याल. का करू मग? का करावं कळत नाही. चांगलं काही घडतही नाही. आहे हे असं आहे. आता स्वीकारायचं. हे काय जेवण झाली ना सगळ्यांची? मग नैवेद्य कुणासाठी? हा? अच्छा, याच्यासाठी वाढलंस का? काय गरज नाही. दमलाय तो. आपला काही संबंध नाही. अवभू केलाय तो. आपल्याला काही घेणं देणं नाही. जेऊ द्या ना पोराला. ताट उचल आणि आटणे. नाही, गुरु जेवेल. कळत नाही का तुला? नाही म्हणजे नाही. बाबा, सुनबाई ताट उचल आणि आत ठेव. थांब राधिका. थांब काय? हा? काय थांब? बस झालं. काही दया दाखवायची गरज नाही आई मला. नकोय मला जेवण. ऐकलंस? ऐकलंस ना काय म्हणतो उपाशी पोरगा तुझा? माझ्यावर दया दाखवायची गरज नाही. आता कळलं तुला? तो काय चुकीचं बोललो बाबा मी? काय चुकीचं बोललो?
यांच्या सांगण्यावरून सगळं करत असतेस ना आई तू? सगळं यांच्या सांगण्यानुसार चालतं ना, मग असा अचानक प्रेमाचा पुळका का आला? वाग ना त्यांच्या सांगण्यानुसार, कर ते म्हणतायत तसं. असं काऊन बोलते तू गुरु? तुला काय वाटतं हे सगळं मी कोणाला दाखवण्यासाठी करते का? आई हे स्वतःला विचारतो. तेव्हा चार चौघात सगळ्यांसमोर याला मुलगा म्हणताना मला लाज वाटते, हे म्हणताना काहीच वाटलं नाही ना तुला? आजपासून मी तुझ्या आई नाही, तू माझा पोरगा नाही. हा, मग अचानक हे प्रेम कुठून आलं आज? काही गरज नाही मला या तुमच्या जेवणा बिवणाची. माझं येईल जेवण, मी घेईन बघून सगळं. स्वाभिमानी, आत्मप्रौढी. हो आहे, नाही आहे, मी स्वाभिमानी आहे, आत्मप्रौढी आहे. काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? सगळं स्वतःच्या मेहनतीने केलंय ना बाबा. हे घर, ह्या पैसा, ही सगळी संपत्ती, हे सगळं स्वतःच्या मेहनतीने कमवलंय मी. आणि याच्यामध्ये तुमच्या सुनबाईचा काही हात नाही. एक साधं ऑफिस काय टाकलं तिने, माझ्या सगळ्या कर्तृत्वावर पाणीच फिरलं ना, सगळं झिरो झालं, शून्य. आणि असं काय कर्तृत्व दाखवलं तिने? हा, आधी घर सांभाळ म्हणा, मग हे बाहेरचे उद्योग करत बस. तिच्या या असल्या उद्योगांमुळे शेवटी उपाशी राहायचीच वेळ आली ना माझ्या. त्यामुळे नाही, स्वतःच्या कर्मानं उपाशी राहिलाय. अरे तिनं आपला संसार नेटानच केला आजपर्यंत. काय कमी केली संसारात तिनं? अरे आज तू जे काही मिळवलंस ना, त्यामध्ये तिचा मोलाचा वाटा आहे. अरे पै पै जमा केली तिनं तुझ्या संसारासाठी. शनायासारखा पैसा उडवला नाही तुझा. झालं, परत परत तेच बोलणार तुम्ही. घरातही तेच, बाहेरही तेच. मला ना कंटाळा आलाय, या डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली. होणार नाही तर काय? दिवसभर तर शनायाच्या मागे मागे फिरत असतो ना. अरे परमेश्वर न करो तुझ्यावर आयुष्यभर उपाशी राहायची वेळ नाही यावी. वा, बरं वाटलं? बरं वाटलं का? समाधान मिळालं हे सगळं बोलून? कधीतरी चार प्रेमाचे, कौतुकाचे शब्द बोला ना स्वतःच्या पोरासाठी. कधीतरी एक गंमत म्हणून बोलून बघा कधीतरी. सारखं आपलं या सुनबाईचंच कौतुक तुमच्या. मी काय नाही केलं बाबा, काय नाही केलं मी? सांगा ना तुम्ही. नागपूरला होतो तर तुमच्या सांगण्यानुसार शिक्षण पूर्ण केलं आणि मग मुंबईला आलो. व्यवस्थित लग्न केलं, पोराबाळांचं, बायकोचं सगळं व्यवस्थित केलं, हे घर बांधलं, स्वतः पण प्रोग्रेस केली, स्वतःच्या मेहनतीवर सगळं केलं. आणि यामध्ये तुमची मदत नाही घेतली कुठेही, कधीही नाही. टप्प्याटप्प्याने मेहनत करत प्रमोशन मिळवत राहिलो आणि आज ALF सारख्या कंपनीचा मी पार्टनर आहे. आज या पोझिशनवर मी स्वतः माझ्या मेहनतीवर येऊन पोहोचलोय. पण एकटा आहेस. ती शनाया काय कामाची नाही तुझ्या. हा तुझा जो पैसा आहे म्हणून तुझ्या मागे मागे फिरते, पिंगा घालते तुझ्या मागे. उद्या तिला सांग माझा जो पैसा नाही म्हणून, मग म्हणावं तिनं एका घासातून अर्धा घास खा म्हणून. म्हणणार नाही, ते तिला अजिबात जमणार नाही. कारण तिला तर रोज पिझ्झा आणि बर्गर हवाय ना. अरे सुनबाई सारखी सुंदर आणि सुशील बायको मिळाली, पण तिला लाथाडू त्या शनायाच्या मागे लागलास ना, म्हणून ही तुझी अशी अवस्था झाली आहे. अरे गुरुराज, तुझ्या घरात शिजलेल्या अन्नावर, भरलेल्या ताटावर तुझा अधिकार राहिलेला नाहीये. पाहिलं आई, कशाला ताट वाढलंस? एवढे आशीर्वाद मिळाले, पोट भरलं माझं. भरलं हा? पोट भरलं माझं, धन्यवाद. आणि हा, एक गोष्ट सगळे लक्षात ठेवा तुम्ही. तुम्हाला जर असं वाटत असेल की हे सततचं टोचून बोलल्यामुळे मी हे घर सोडून निघून जाईल, तुम्हा सगळ्यांचा मोठा गैरसमज येतो. हे घर सोडून मी कुठेही जाणार नाही.